आता बातमी आहे निधीवरून झालेल्या खडाजंगी संदर्भातली बातमी येते सोलापूरमधून। सोलापूरमध्ये काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे या चांगल्याच आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या आणि विकास कामांवरून तसंच सोलापूरमध्ये ज्या पद्धतीने पूरस्थिती उद्भवलेली होती त्यावरून देखील त्यांनी आयुक्तांना काही सवाल विचारले। भाजप आमदारांची कामं होतात, आमची होत नाहीत, असं का, असा सवालही प्रणिती शिंदेंनी केलाय। तर सोलापुरात अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीवर त्यांनी महापालिकेत भेट दिली। यावेळी प्रणिती शिंदे काहीशा आक्रमक झालेल्या पाहायला मिळाल्या। उत्तर द्या ना, का विचारलं नाही? आपली स्कीम जी आहे केंद्र सरकारची आहे, बरोबर आहे की नाही? तुम्ही तर अमेरिकेला हसायला तुम्हाला काय वाटलं आम्ही तळतळ करून बोलवलं एवढं? ताई माहिती मिली है ताई काम नहीं करना चाहिए, उसको नजरअंदाज करना चाहिए। आज इकडे फक्त फोटो सेशन केले जातात। आज इकडे जणू काय पालकमंत्री फक्त शहरासाठी आहेत असं। अतिवृष्टी गावात पण झाली आहे, गावात पण अतिवृष्टी झाली, तिथे नाही गेलेले आपल्याला दिसत आहे। आणि सत्ताधारी पक्ष आणि अधिकाऱ्यांमध्ये एक प्रकारचं खूप मोठं रॅकेट दिसून येते आणि भोगावं सर्वसामान्य सोलापूरकरांना लागतं। सांगते की आमची कामं दिलेली सुचवलेली घेतली गेली नाहीयेत, त्याच्यावर पण काही केलं गेलं नाही। 4 दिवसांनी घाई गडबडीत शनिवार रविवार असताना सुद्धा टेंडर प्रक्रिया पार पाडली। आता रेकॉर्डवर येऊन आयुक्त म्हणतात घेतलेली कामं कट केली तर आम्ही अडचणीत येऊ। म्हणजे हा क्लिअर कट आरोप आहे भाजप आणि सत्ताधारीवर की हे प्रेशरनी ही कामं करण्यात आली आहे। आणि ठीक आहे, तुम्ही तुमची लिस्ट द्या, पण सांगण्यात आले की खासदारांनी जर यादी दिली तर त्याच्यावर लक्ष देऊ नका आणि ती एक पण काम घेऊ नका। हे सरासर आज दिसून येत आहे।